गणेश भाऊ, तुम्ही इथं आलात आता जवळपास रात्रीच्या किती वाजले आता? 1 वाजलेले आहेत एक सर. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बरेच कार्यकर्ते इथं या ठिकाणी अजूनही जमलेले आहेत. आंदोलन चाललेलं आहे इथं या ठिकाणी. दत्ता गावरी आंदोलन करतायत. नक्की काय तुम्ही काय सांगाल या आंदोलनाबद्दल? आणि इथं मी मुंबईहून आलोय, गाडी लावली, बघितलं काय नक्की चाललेलं आहे. अक्षरशः हे मावळातले लोक ह्या मुलांवर जो अन्याय होतोय या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही लोक रात्रीचे 1 वाजता इथं बसलेली आहे. हे सगळं बघून अक्षरशः खूप वाईट वाटतंय. आणि मला प्रशासनाला ही विनंती करायची आहे का ह्यात लक्ष घाला. लहान मुलांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका. हा जो माणूस आहे एकदम सच्चा माणूस आहे. हा कायम सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना घेऊन कायम ह्याची ते प्रश्न सोडवण्याची तळमळ आम्ही खूप वर्षापासून बघतोय. अतिशय तळागाळातला हा दत्ता भाऊ या उपोषणासाठी जो बसलाय हा समाजासाठी खूप तळमळीने काम करत असतो कायम. आणि ही सगळी जी लोक आहेत ही दत्ता भाऊला कायम साथ देतात. रात्रीचे 1 वाजलेत, मला तर अक्षरशः नवल वाटतंय का हे किती प्रेम आहे दत्ता भाऊचं या लोकांचं. दत्ता भाऊ सोमतवाडी सोनावळे आश्रम शाळेत ज्या लहान मुलांच्या जेवणात किड्या आळ्या निघल्यात तर तिथले जे अधिकारी आहेत ते चुकीचे काय ते माहिती देतात. ते म्हणतात ते कोंब फुटलेले आहेत याला आपल्या कडधान्यांना. पण वास्तविक पाहता ते सगळं चेक केलं तर त्या आळ्याच होत्या. पण ते कुणी शासन याच्याकडे लक्ष द्यायला चाललंय काय नक्की तालुक्यात. आणि लोकांना उपोषण करण्याची वेळ येते आहे लहान लहान गोष्टींहून. त्या अधिकाऱ्यांना छत्रपतींनी हेच शिकवण दिली का आपल्याला? छत्रपतींच्या म्हणजे शिवजन्मभूमीत हे सगळं चाललंय काय नक्की? याच्यावर कुणाचा अंकुश आहे का नाही? त्या अधिकाऱ्यांना तडकाफडकी त्यांची निलंबनाची कारवाई का होत नाही? ह्या अधिकाऱ्यांना 100% सस्पेंड केलं पाहिजे. आणि त्यांचं हे काय 1 वाजता ही लोक बिचारी इतक्या लांबून बसलेली आहे ह्या माणसासाठी. काय चाललंय काय? कुणाचं लक्ष आहे का नाही? आज दत्ता भाऊ किती जण येऊन भेटून गेले हो? 500 लोकांच्या पुढं. आपल्यात म्हणजे तालुक्यातले जे नेते मंडळ त्यापैकी कोण कोण आलं होतं? कुणीच नाही. म्हणजे कुणाला दखल घ्यायची नाही का तुमची? गोरगरीब लोक, जनता फक्त भाऊंच्या मागे आहे. बाकी काय अधिकार म्हणजे तालुक्यातल्या नेत्यांना काहीच पडलेलं नाही. सगळे राजकारणात अडकलेले आहेत सध्या. दत्ता भाऊ, आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहे चांगल्या कामांसाठी. तुमच्या या आंदोलनाला आमचा मराठा समाजातर्फे, मराठा सेवा संघातर्फे पाठिंबा आहे. जय शिवराय.